सामान्य माणूस, कामगार केंद्रित उद्योग, शेतकरी, आरोग्य, अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर भर देत जीएसटी दरांचं सुसूत्रीकरण करण्याचा क्रांतिकारक निर्णय. सध्याच्या 4 स्तरीय कर दर रचनेचे नागरिक स्नेही सोपा कर या घटकांअंतर्गत सुसूत्रीकरण. 12 आणि 28% स्लॅब्स आता रद्द. 22 सप्टेंबरपासून नवीन कर रचना होणार लागू. आयुर्विमा आणि आरोग्य विम्यासह जीवरक्षक औषधांना जीएसटीतून सूट. श्रमकेंद्रित वस्तूंवरचा जीएसटी 12% 5% कमी. सर्व प्रकारच्या कृषी उपकरणांवरील कर आता 5%. केशतेल, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल तसंच स्वयंपाकघरातील वस्तूंसह अन्य काही घरगुती वस्तूंवरील कर कमी. अतिउच्च तापमानातील दूध, पनीर, सर्व प्रकारचे भारतीय ब्रेड करमुक्त. वातानुकूलन यंत्रणा, दूरचित्रवाणी संच, लहान कार, मोटरसायकल यांच्यावरील जीएसटी 28% 18%. या नवीन पिढीतल्या सुधारणा असून परवडण्याजोग्या किमती, वस्तूंचा वापर आणि आर्थिक कार्यक्षमतेला आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल. केंद्रीय अर्थमंत्री. जीएसटीमधील व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचं जीवनमान सुधारेल. पंतप्रधान. सर्व स्तरातून जीएसटी सुधारणांचं स्वागत. भारत दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा. 5 सामंजस्य करार. JNPAच्या नव्या टर्मिनलचं नरेंद्र मोदी आणि लॉरेन्स वोंग यांनी संयुक्तपणे केलं उद्घाटन. देशातला सर्वात मोठा कंटेनर टर्मिनल होण्याचा JNPAला बहुमान. ओबीसी महासंघाच्या 12 मागण्यांना तात्काळ मंजुरी देत 1 महिन्याच्या आत शासन आदेश काढण्याची मंत्री अतुल सावे यांची घोषणा. ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे. राज्य शासनाचा GR ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा नाही. या GRमुळे गरजवंतांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस यांचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश.